सध्या महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. सोन्या चांदीचे दर सुद्धा वाढत चाललेले आहे. अशामध्ये अनेक जणांना आर्थिक अडचणी असतात आणि त्यामुळे काही जण आपल्याकडचं सोनं हे गहाण ठेवतात किंवा सोनं विकून त्यांना जे इमर्जन्सीसाठी पैसे हवे असतात हे केले जातात. सध्या महागाईमुळे खरं तर अशी परिस्थिती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. सोन्याचे दर हे जवळपास आता 1.5 लाखांच्या पुढे गेलेले आहेत. अशी परिस्थिती असताना पुण्यामध्ये मात्र हे PNG ज्वेलर्स आहे. या PNG ज्वेलर्सकडनं जे ग्राहक आहेत यांची पिळवणूक होतीये का, हा एक प्रश्न आहे. कारण जे ग्राहक या ठिकाणी सोनं तारण ठेवण्यासाठी किंवा मग सोनं विकण्यासाठी जातात त्यांना मात्र जे तातडीनं किंवा इमर्जन्सीसाठी पैसे हवे असतात ते पैसे मात्र दिले जात नाही आहेत. खरं तर RBIचा असा कुठलाही नियम नाही आहे. तातडीनं पैसे देणं हे तर क्रमप्राप्त आहे, पण काही ग्राहकांना असा अनुभव आहे की त्यांना ते पैसे आहेत ते लगेचच मिळत नाही आहे, इमर्जन्सीमध्ये त्यांना हवे असतात. अशी परिस्थिती आहे. नेमकं काय झालेलं आहे आपल्यासोबत याच PNGचे ग्राहक आहेत. काय नेमकं घडलेलं आहे? म्हणजे तुम्ही सोनं विकलेलं आहे का सोनं तारण ठेवलेलं आहे? मी सर सोनं विकायला आलेलो होतो आज इथे आणि सोनं विकत असताना मी सोनं तिथे दिल्यानंतर मला इमर्जन्सी फंड हवा होता, पण तो फंड त्यांनी देण्यास 2 दिवस सांगताय की 2 दिवसानंतर तुम्हाला तो फंड मिळेल. मी त्यांना विचारणा केली की मला इमर्जन्सी आहे तर तुम्ही मला फंड तुमच्या याच्यानुसार द्या, पण 2-3 तास चालतील, पण 2 दिवस का? तर ते म्हणे ही आमची पॉलिसी आहे आणि तुम्हाला 2 दिवसानंतर तो फंड मिळेल. माझा एकच प्रश्न आहे की त्यांच्याबरोबर मी भरपूरदा सोनं घेतलेलं आहे, त्यांच्याकडनं घेतलंय, मोठे ज्वेलर असल्यामुळे एक विश्वास होता म्हणून मी घेतलंय सोनं. मग व्यक्ती याच्यासाठी घेतो की ते इमर्जन्सी फंडिंगला आपल्याला येईल आणि इमर्जन्सी कधी सांगून देत नाही, कधी प्लॅनिंग करून येत नाही, अकस्मात येते. जशी आज ती माझ्यावर आली, ती आली असल्या कारणाने मी इथे आलो आणि सोनं मी त्यांच्याकडे मोडायला दिलं. त्यांचं सोनं ते कमी भावामध्ये गेलं, ते पण आपण स्वीकार करू, पण त्यांनी मला सांगितलं एक ही अशी पावती मला देण्यात आली आणि ह्या पावतीनुसार ते सांगताय की तुम्हाला सोमवारी सोनं हे ह्या सोन्याचे पैसे तुम्हाला सोमवारी मिळतील. किती पैसे आहेत? हे साधारण सर 8,50,860 रुपये आहे. एक सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही समजू शकता ही मोठी रक्कम आहे 8 लाख म्हणजे, पण यांनी ते 8 लाख सुद्धा होल्ड केले. माझा एकच प्रश्न आहे, माझी इमर्जन्सी आता ह्या पावतीनुसार भागणार आहे का? मी समोरच्याला ही पावती दिली तर तो माझी इमर्जन्सी समजू शकणार आहे का? सेकंड, 2 दिवस जे माझे पैसे यांनी हे यूज करतील याचं हे मला मार्केट रेटने व्याज देणार आहेत का? यांच्याकडे कधी मी सोनं घ्यायला गेलो आणि यांना कधी मी त्याप्रमाणे एक चेक दिला आणि त्यांच्याकडनं मी सोन्याची मागणी केली तर हे पैसे आल्याशिवाय मला सोनं देणार आहेत का? मग कधी मी माझ्या साईडने व्यवहार क्लिअर केला असताना तर यांना काय प्रॉब्लेम आहे हा मला समजत नाही. इमर्जन्सी माणसाने त्याच्या इमर्जन्सीवर फोकस करायचा का इथे हे नवीन येणाऱ्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यावं, ही माझी कळकळीची विनंती आहे की यावर काही ना काही सोल्युशन हे नक्कीच केलं. या ज्वेलर्सचे जे वरिष्ठ आहेत यांच्याशी काय संपर्क साधला, कारण की तुम्ही रेग्युलर कस्टमर आहात? हो, मी संपर्क म्हणजे इथले जे हँडल करणारे लोक होते ज्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं होतं मला इमर्जन्सी आहे तर तुम्ही तेवढी मला मदत करावी, पण त्यांनी त्या पद्धतीने केली नाही. सकाळी पण मी विड्रॉल केलं होतं, त्याच्यात त्यांनी मला ते पैसे दिले तातडीने अर्ध्या तासाने, आणि नंतर सेकंड टायमाला आलं तेव्हा मी जातानाही त्यांना सांगितलं होतं मला गरज आहे, मी अजून येणार आहे, पण तेव्हा सेकंड टाईम आलो तर त्यांनी दिलं नाही. असंही नाही की त्यांच्याकडे काय सांगितलं, कारण काय सांगितलं? त्यांनी मला आता नियम सांगितला की मंडेला तुम्हाला फंड मिळेल, ही आमची पॉलिसी आहे या पद्धतीने, आणि सकाळी मला त्यांनी दिलं. सकाळी मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा त्यांनी मला अर्ध्या 1 तासामध्ये माझ्या अकाउंटला माझा फंड आलेला होता. असा काय नियम आहे का की एका ग्राहकाला सुरुवातीला जर अशा पद्धतीचा फंड दिला तर त्या 24 तासामध्ये त्याला दुसरा फंड देता येत नाही, असा काही नियम आहे? नाही, तसा काही नियम नाही. असं थोडी मी आता सकाळी सोनं घेऊन गेला आणि दुसऱ्यांदा मी सोनं घ्यायला आला तर हे थोडी मला घरी पाठवून देणार की तुम्ही आता सकाळी सोनं घेतलं आता तुम्ही सोनं घेऊ शकत नाही. मग घेताना तुम्हाला सगळ्या तुमच्या नियमानुसार सगळ्या पॉलिसी आहे, पण तुम्हाला ग्राहकाचंच सोनं आहे त्याला तुम्हाला पैसे द्यायचे, तेव्हा तुमच्याकडे नियम आहे, पॉलिसी आहे, हे मला काही समजलं नाही. म्हणजे साधारण यांचं जवळपास 8.5 लाखांचं सोनं आता ते त्यांनी ठेवलेलं आहे, त्यांना इमर्जन्सीची पैशाची गरज आहे, पण असं असताना मात्र या PNG आणि सन्सकडनं मात्र त्यांना असं उत्तर देण्यात आलेलं आहे की सोमवारी त्यांना, म्हणजे आता साधारण आज शनिवार आहे त्यामुळे 2 दिवसानंतर तुम्हाला तुमची जी सोन्याची जी रक्कम आहे ती मिळेल. मात्र त्यांना आता तातडीनं जी गरज आहे ती गरज भागवण्यासाठी खरं तर त्यांनी स्वतःचं सोनं या ठिकाणी विकण्यासाठी आणलेलं होतं. पण अशा पद्धतीने, म्हणजे हे एकच ग्राहक नव्हे तर अनेक ग्राहक असतात ज्यांची अशा पद्धतीने पिळवणूक होतीये का, आणि खरंच नियम काय सांगत आहेत हे सुद्धा पाहणं
महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची ही पिळवणूक होऊ नये. ज्यांना एमर्जन्सी किंवा तातडीनं पैसे हवे आहेत आणि ते स्वतःचं सोनं सुद्धा या ठिकाणी जर देत असतील तर पैसे द्यायला नेमकी काय हरकत आहे असा सुद्धा प्रश्न आहे, तो सुद्धा उद्भवत आहे आणि संपूर्ण या कारभारावर PNGच्या सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते. आता PNG कडून याबाबतची काय माहिती किंवा त्यांचं काय स्पष्टीकरण आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.